नागपुर शहर पुलिस ने जुलाई 2025 में शुरू की गई ऑपरेशन यू टर्न मुहिम के जरिए प्राणघातक सड़क हादसों में 26% की कमी दर्ज कर महाराष्ट्र में पहला स्थान हासिल किया है। शराब पीकर वाहन चलाने, तेज गति और गलत दिशा में वाहन संचालन पर सख्त कार्रवाई के तहत 5,366 मामले दर्ज हुए हैं। ब्लैक स्पॉट सुधार, हेलमेट, सीट बेल्ट अनिवार्यता और तकनीकी निगरानी से 90 जीवन बचाए गए। पुलिस आयुक्त ने नागरिकों से सहयोग की अपील की है। मागचे वर्षी जे आहेत आपल्या शहरामध्ये 348 लोकांची मृत्यू झाली होती ॲक्सिडेंट्समध्ये। आपण त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की या वर्षी आपण जास्त मेहनत घेऊ आणि ते जे डेथ्स आहेत ते कसे कमी करता येईल याच्यात माननीय सुप्रीम कोर्टाच्या पण एक गाईडलाईन्स आहे जी 2016 मध्ये आली होती। त्याच्यात दरवर्षी 10% मृत्यूदर आपल्याला कमी करायचे आहे, ॲक्सिडेंट्स कमी करायचे आहे। तर त्याच्यात आपण ह्या वर्षी जवळपास 26%चे पुढे आपण गेलेलो आहे, ज्याच्यात आपण मृत्यूदर ते कमी केलेली आहे। म्हणजे जवळपास 88 लोकांची मृत्यू ह्या वर्षी कमी झालेली आहे। तर तो एक आहे आणि याच्यासाठी आपण वेगवेगळे प्रोग्राम्स घेतले, ट्रेनिंग्स दिली आमच्या लोकांना, तसेच काही चेंजेस केले, काही वन वेज केले, काही नो टर्न राईट टर्न जे आहे ते आपण थांबवले, ट्रॅफिक डायव्हर्ट केला, वेगवेगळी अधिसूचना काढली आणि त्याचा रिझल्ट आपल्याला आता दिसतो आहे। आणि ही जे मृत्यूदर आहे महाराष्ट्रामध्ये वी आर टॉपिंग, वी आर नंबर 1। आणि त्याच्यानंतर जे आपला जे नोव्हेंबर आजपर्यंतच्या जर बघितला किंवा नोव्हेंबर एंडपर्यंतच्या तिथे 80 होता आणि ते याच्यात प्रेझेंटेशनमध्ये आपण दाखवू ते सगळे। आणि आपले नंतर मग पालघर आहे, मग नाही पुणे सिटी आहे, मग पालघर आहे, ते आपली याच्यात सगळं आपल्याला हे दाखवणार एक चांगली प्रेझेंटेशन आपण आपल्या सगळ्यांची माहितीसाठी केलेली आहे। आणि याच्यात आपल्या सगळ्यांच्या हातभार लागलेला आहे असं मला वाटतं आहे, कारण ज्या ज्या वेळेस आपण बोललो या विषयावर आपण सगळे सोबत होते आमचे आणि तुमच्यामुळे पण, कारण तुम्ही ज्याप्रमाणे याचा प्रचार केलेला आहे, प्रसार जे झालेला आहे त्याच्यात तुमचा पण फार मोठा याच्यात रोल आहे। याच्यात आपण काही विषय जसे मायनर ड्रायव्हिंगचे जे केसेस होते तर त्याच्यात आपण ज्याप्रमाणे केसेस केलेले आहेत त्याच्यात ते मुलाला किंवा त्याचे जे पालक आहेत त्यांनाही शिक्षा लागलेली आहे किंवा त्यांना फाईन झालेले आहे, काही दोन्ही हे झालेले आहे। ते सगळे एक एक गोष्टीचा आकडा आपण इथे दाखवणार आहे। आणि हे सगळं करीत असताना आमचे DCP ट्रॅफिक लोहित मतानी आणि त्यांचे सर्व जे आपले PIs आहेत त्यांनी सगळ्यांनीही भरपूर मेहनत घेतलेली, तसेच महानगरपालिका आणि बाकीचे डिपार्टमेंट्स आहेत ते सगळ्यांच्या ह्याच्यात फार मोठा रोल राहिलेला आहे। एक तो हे होता की आपण जे मेहनत घेतलेली आहे तुमची पोलिसांनी त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो आहे। जसं सांगण्यात आला की मर्डर्स जे आहे किंवा सुईसाईड्स त्याच्या रेट आणि हे जे आहे हे पण एक डेथ म्हणजे माणूसच्या मर्डरच होतो रोडवर, तर हे आपण कसे कमी करू शकतो याच्याबद्दल आपलं हे काम चालू होतं। आणि सबस्टॅन्शियल डिक्रीज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपल्या शहरामध्ये झालेली आहे। तर तो एक हा इश्यू होता। दुसरा आता इलेक्शन्स आहे समोर, तसेच 31 डिसेंबर आहे, तर हे जे वेळ आहे हे पण असं स्मूथ गेला पाहिजे। याच्यासाठी आपण उद्यापासून पूर्ण शहरामध्ये 131 पॉईंट्सची नाकाबंदी लावणार आहे आणि रात्रीच्या वेळेस परत 20 राहतील। हे जे आहे ठीक आहे आपली फोर्सवर याचा स्ट्रेन पडतो, परंतु एक वेळेस जर लोकांना सवय लागली की आपण रिस्पॉन्सिबली ड्राईव्ह करायचे आहे, राईड करायचे आहे, तर त्याचे इम्पॅक्ट नेहमीसाठी हे राहील असं माझं मत आहे। आणि हे कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे की आपण इथे केलेली आहे आणि याचे इम्पॅक्ट तुम्हाला सगळ्यांना दिसेल। लोकवाणी न्यूज़ के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट।